नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गावाने. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करत असताना OTP येत नाही अशा बऱ्याच बहिणींचे कमेंट्स आलेल्या होत्या. मात्र आता OTPचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालेला आहे, कारण मी कालपासून बऱ्याच बहिणींच्या ई-के-वाय-सी केलेल्या आहे. त्यांना कुणालाही OTPचा प्रॉब्लेम आलेला नाही. मात्र हे खरे आहे की वेबसाईटवरती बराचसा लोड असल्याने अजूनही हाय ट्रॅफिक एक्सपिरियन्सचा एरर बघायला मिळत आहे आणि हा एरर भविष्यात देखील बघायलाच मिळणार आहे, कारण दररोज लाखो महिला ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत असतात. तरी मित्रांनो, तुमची ई-के-वाय-सी करण्याचा तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस करण्याचा प्रयत्न करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्री सर्व वेळेस ही वेबसाईट कधीही चालते. मी आजच दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास काही बहिणींच्या ई-के-वाय-सी केलेल्या आहेत. स्क्रीनवर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील बघू शकता. या ठिकाणी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण यशस्वी करण्यासाठी आपण समजा लाभार्थी महिलेचे आधार कार्डचे OTP व्हेरिफिकेशन पूर्ण केले आणि वडील किंवा पतीचे आधार कार्ड टाकत असताना जर हा एक्सपिरियन्सचा इश्यू आला तर आपण पुन्हा मागील पेजवर बॅक यायचं नाही, तर तेच पेज रिफ्रेश करायचं किंवा ह्या इश्यूचा जिथं मेसेज दिसतोय त्याच्या शेजारी कुठेही टच करायचं आणि पुन्हा नवीन जो काही कॅप्चा कोड आलेला असेल ते टाकून सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला OTP येत नाही तोपर्यंत तुम्ही वारंवार ही प्रक्रिया करू शकता. थोडक्यात ई-के-वाय-सी कशी करायची याची प्रक्रिया पुन्हा एकदा सांगतो. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता या संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी येथे क्लिक करा. असा बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा. आता लाभार्थी महिलेचा आधार कार्ड या ठिकाणी टाकायचा. या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचा. त्याखाली मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता लाभार्थी महिलेच्या आधार कार्डशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल तो या रकान्यात भरून खाली जे व्हेरीफाय बटन दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे. आता पती किंवा वडील यांचा आधार कार्ड क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि पुन्हा मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. वडील किंवा पतींच्या आधारशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल तो या रकान्यात टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. आता पुढील पेजवरती वडील किंवा पतीचे नाव तुम्हाला ऑटोमॅटिक दिसेल. त्याच्यासमोर तुमची जी कॅटेगरी असेल ती निवडायची आणि खालील जे पर्याय आहे दोन्ही पण होय करायचे आणि फायनल सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आता तुमची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली असा मेसेज दिसेल. महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.